नमस्कार मंडळी, कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची आवडती भाजणी चकली। तर त्यासाठी आपण इथे 6 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, पाऊण वाटी उडदाची डाळ, पाऊण वाटी मुगाची डाळ, पाऊण वाटी पातळ पोहे आणि 1 वाटी चणा डाळ। हे सगळं आपण भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित गोल्डन ब्राउन होईपर्यंत आणि त्याचं पीठ करून घ्यायचं आहे। आणि आता इथे मसाल्यांमध्ये आपण काश्मीरी लाल मिरची 3 पावडर, 3 चमचे आणि 1 चमचा आगरी मसाला आणि त्यानंतर इथे 3 चमचे धणे पावडर घेतलेले आहे, आपण छोटा चमचा घेतलेला आहे आणि तीळ आणि ओवा घ्यायचा आहे। तर इथे हिंग घातलेला आहे आधी 1 चमचा आणि त्यानंतर आपण घालणार आहोत 2 चमचे ओवा आणि तीळ। तर इथे 3 चमचे मीठ घातलेलं आहे आणि चकलीची उकड घालण्यासाठी आपण जे पाणी तापवत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालायचं आहे। चकलीची उकड घालण्यासाठी आपण 4 कप पाणी घेतलेलं आहे आणि जर आपल्याला वरनं अजून लागलं तर आपण गरम पाण्यानेच मळून घ्यायचं आहे चकलीचं पीठ। तर आता इथे चकलीची उकड काढण्यासाठी आपण 4 कप पाणी घेतलेलं होतं। ज्या कपाने आपण तांदळाचं पीठ मोजलं त्याच कपाने सगळं प्रमाण घ्यायचं आहे आणि आता पाणी चांगलं उकळवायचं आहे आणि त्यामध्ये सगळे जे मसाले आपण काढून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आणि आपलं जे पीठ होतं तांदळाचं आणि आपण जी भाजणी केलेली होती डाळींची ती घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं साईडला ठेवायचं आहे। आणि आपण जेव्हा पीठ मळतो त्यावेळी काय करायचं आहे, गरम पाणी साईडला करून ठेवायचं आहे, जसं लागेल तसं आपण घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली उकड तयार होते। तर ती उकड आपण साईडला ठेवली होती, तर आता त्याचं आपण पीठ मळून घेतो आहोत। व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे, एकदम पातळ पण नाही आणि जाड पण नाही, मीडियम असं पीठ मळून घेतलेलं आहे। तर त्याची आता आपण चकल्या पाडून घेऊयात। तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारेच आपण सगळ्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आधी डिशमध्ये। आणि चकली तळताना एक लक्षात ठेवायचं आहे की तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे। तेल न तापण्याच्या आधी घातलं तर चकली तेल पिते, तर मग त्यासाठी आपण तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे। आणि आता इथे चकली टाकून दाखवते। पहिले मी 2च टाकून बघितल्या आणि त्यानंतर आपण एका वेळी साधारण 5 ते 6 एका वेळी तळल्या आहेत, तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे आपल्या चकल्या तयार होतात, अगदी खुसखुशीत कुरुम कुरुम असा आवाज येतो। तुम्हाला मी आता इथे एक दाखवते करून, तर तुम्ही बघू शकता की खुसखुशीत होतात आणि तेल खात नाहीत, सुक्या होतात एकदम चांगल्या। नक्की ट्राय करा, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा।